आम्ही असंच काय फ्रेंड्स लंचला जात आहे, म्हणजे सगळे फ्रेंड्स मिळून लंचला जात आहे. सो जेव्हा लेट होते तेव्हा असं ऑब्झर्व केलं का तुम्ही की लोक मधामधात येतात नेहमी, है ना? अजून काय लेट करतात ते आपल्याला. कदाचित आपण लेट झालं असतो म्हणून आपल्याला जास्त असं वाटत असेल. तर असं आम्ही मॅचिंग केलं दोघांनी, ब्लॅक आणि अनिकेत खूप हँडसम दिसतंय. सो तिथे दिसत आहे मीन्स आहेच अनिकेत खूप हँडसमच आहे. मग ठीक आहे, आज आम्हाला रात्री पण एका रिसेप्शनला जायचं आहे, तर तेव्हा पण आम्ही दाखवू तुम्हाला. माझा आउटफिट चेंज होईल, अनिकेतचा हाच राहील, कारण की त्यांनी फॉर्मल्स घातले खूप छान आणि मला साडी नेसायची आहे. त्यामुळे आता आम्ही निघालो, आम्ही घराच्या जवळच आहे. लेट झालं आहे आम्हाला, ते लोक वाट पाहत आहे, म्हणजे सगळे नाही पोहोचले अजून, पण त्याचं आमच्या टाईमपेक्षा थोडंसं लेट झालं. सो आता तिथे गेल्यावर मी थोडासा क्लिप्स वगैरे घेईन. ते लोक किती कम्फर्टेबल आहे त्याच्यावर डिपेंड करते. नाहीतर मेनू दाखवूच, नाहीतर मेनू तर दाखवूच नेहमीसारखं. मला असं वाटतं आपण नुसतं प्रत्येक व्हिडिओत खायचं दाखवतं, कारण माझी बहीण पण मला सांगत होती व्लॉगमध्ये तुम्ही नुसतं खाता. पण मग ठीक आहे ना, असं मला पण खूप आवडायचं जेव्हा मी लोकांचे व्लॉग्स पाहायचे तेव्हा त्याच्यात फूड दाखवलं की, कारण की ते सगळ्यांनाच आवडते. पोलीस काका पाहते, पण काहीच नाही म्हटलं, ठीक आहे चालेल. आणि गाडी चालवत आहे त्यामुळे तो थोड्या वेळाने बोलेन तुमच्यासोबत, आणि मी आता बोलली, आता भेटू, बाय बाय. हॅलो मित्रांनो, अंकिता गेली आहे केक घ्यायला, आणि केकचं शॉपचं नेम आहे थिओब्रामा. नवीन शॉप आले आहेत पुण्यात आणि वेगळे इंग्लिश नाव आहेत. केक शॉप आहे, फूड ऑफ द गॉड्स. वा, चॉकलेट केक. बहुतेक अंकिता खाली हात वापस येतात, केक भेटला नाही तिला. विचारू तिला आल्यावर की केक का रे भेटला. आपले पहिले पण चांगले होते यार केक. आणि अंकिता नाही भेटला केक, नाही, का बरं? फक्त चॉकलेट्स आहेत सगळे खूप. ओके, वाटलंच, कारण ॲक्च्युली त्यांनी ते लिहिलं आहे तिथं त्यांचं लाईन त्याच्याकडे आहे. असे खूप छोटे आहे, नाही तर एकच आहे फक्त चॉकलेट, फुल चॉकलेट फ्लेवरचा, जो खूप मोठा आहे, तो ऑर्डर करू. ठीक आहे, चला ऑनलाईन ऑर्डर करू. जय हो स्विगी आणि झोमॅटो. बाय बाय. अजून एक मैत्रीण यायची आहे, ती आल्यावर अजून फोटोशूट होईल. थोडंही दाखवलं. आम्हाला फोटो काढता म्हणून हाही आमच्यासोबत आला आणि फोटो काढून घेत होता. मला नाही आठवत आहे लिटरली आम्ही काय बोलत होतो तर, पण काहीतरी इंटरेस्टिंग दिसत आहे. रिकॉल पण होत नाही आहे मला. मज्जा येते बोलताना, हसतो आहे आम्ही खूप. वाव, छान. कॉपीराईट येईन म्हणून आवाज बंद केला आहे मी. इथे बोलत होतो तसं आम्ही काहीतरी, पण मग कॉपीराईट येऊ शकतो, त्यामुळे नकोच ते. सगळे एज्युकेटेड IT वाले लोक आहेत. फटाफट मेनू बघत आहे. आम्ही ॲक्च्युली बोलत होतो आणि अनिकेतने रेकॉर्ड सुरू केलं. त्याला आम्ही म्हटलं तर आमचा एखादा कॅन्डिड फोटो काढ आणि थोडंसं व्हिडिओसाठी घे, पण त्यांनी बंदच केलं नाही. त्याला कदाचित मजा येत होती आम्ही काय बोलत आहे ते दाखवायसाठी, की आम्ही किती बोलतो, आणि आमचं लक्षही नाही त्यांच्या म्हणजे बाकी ठिकाणी. जसं आम्ही तुम्हाला बोललो होतो की व्लॉग होईन की नाही होईन माहीत नाही, पण फूड नक्की दाखवू. सो आम्ही ड्राय मंचुरियन आणि मसाला पापड ऑर्डर केले होते ॲज अ स्टार्टर, आणि मग नंतर सगळ्यांनी आपापल्या हिशोबाने नान, रोटी वगैरे आणि 2 भाज्या, एक पनीर होती आणि एक व्हेज कोल्हापुरी काहीतरी होती. आणि हा खूप डिलिशियस असा केक होता. हा आम्ही सहज घेतला होता. तर लोटस बिस्कॉफचा आईस्क्रीम चीज केक होता तो. सो तो घेतला होता आम्ही. तो पण आहे ना, बम खास आहे. हॅलो. सो आता आम्ही खाऊन निघालो आहे आणि आता घरी जाऊन आम्हाला तयारी करायची आहे आणि आम्हाला एका रिसेप्शनला जायचं आहे संध्याकाळी. सो घरी गेल्यावर भेटू आपण, पण त्याच्या आधी आम्हाला सांगायचं आहे की आम्ही काल ब्लॉग सुरू केला, कारण आम्ही एक नवीन गोष्ट घेतली घरच्यासाठी. तर आम्हाला ती गोष्ट दाखवायची होती, त्यामुळे आम्ही ब्लॉग सुरू केला. पण आम्ही त्याचं अनपॅकिंग केलं. आम्ही त्या गोष्टीचं अनपॅकिंग केलं, पण ते व्हिडिओला आम्ही म्हणजे व्हॉइसच दिलं नाही, तिथे आम्ही काही बोललोच नाही. सो आता घरी गेल्यावर आम्ही तुम्हाला ते दाखवतो. त्याच्या आधी तुम्ही क्लिप्स बघा आणि मग आपण घरी गेल्यावर भेटू. बाय बाय.
सो खूप अनिकेतला खूप कन्व्हिन्स केल्यानंतर आमच्या घरी सोफा आला. त्याचं असं होतं की सध्याच नाही घेऊया, आत्ताच तर शूट चालू. पण मग फायनली माझ्या मनासारखं झालं. आम्हाला म्हणजे मिळालाही सोफा जसा पाहिजे तसा, म्हणून आम्ही घेतला. सो मी खूप 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 खुश होती, म्हणजे तोही खूप खुश होता असं नाही. आणि मग आम्ही त्याची अनपॅकिंग केली फायनली, आणि मग बसून इतकं छान वाटलं की फायनली आपल्याकडे सोफा आला आहे. जसं आम्ही तुम्हाला सांगितलं, आम्ही नवीन सोफा घेतला, सांगितलं आणि दाखवलं. सो काल त्याच्याबद्दल बोलायचं राहिलं, म्हणजे त्याच्याबद्दल बोलायचं असं काही नाही, आम्हाला फक्त दाखवायचा होता. आणि आता अनिकेत सोफ्यावर बसून आराम करते. कारण आम्ही जरा खाऊन वगैरे आला तर आम्हाला खूप झोप येत आहे, आळस येतो आहे, आळस. ये उठ. तसं आळस हा माणसाचा शत्रू आहे, पण सध्या तरी त्याला थोडं मित्र केलेलंच बरं, कारण खूप झोप येत आहे. मग तू उठून नाही बोलणार आहे ना? बोलेल ना. सध्या कसं आहे, सोफा आहे तर सोफ्यावर झोपूनच काही दिवस सोफा सोफा सोफा. सो असं होतं सोफ्याबद्दल. आणि अजून काय? हां, आता रात्रीची तयारी चालू. रात्री रिसेप्शनला जायचं आहे. त्याच्या आधी मला एक व्हिडिओ करायचा आहे माझ्या चॅनलसाठी, चॅनलसाठी. तर तो मी आता करेन ह्याच ड्रेसवर. नंतर मग आपल्याला पण एक व्हिडिओ करायचा आहे आपल्या चॅनलसाठी. सो खूप काम आहे. तो झोपू नाही शकत मी. इवन मी जेव्हा माझ्या चॅनलसाठी व्हिडिओ करेन तेव्हा पण हा नाही झोपू शकत, कारण जो ह्या चॅनलसाठी आम्ही व्हिडिओ करणार आहे, हां, तेव्हा तो कॅमेरामॅन पण आहे. आणि मग आम्ही एक प्री वेडिंगचा व्हिडिओ शूट करणार आहे, ज्यात आम्ही आमचे आउटफिट्स दाखवणार आहेत आणि त्या व्हिडिओची तयारी करणार आहे. जरा तयारी म्हणजे आउटफिट्सची फोटो. सो येस, ते सगळे व्हिडिओज पण नक्की बघा. आणि हा व्हिडिओ पण पहिले पूर्ण बघा. आता आम्ही जास्त बोलत नाही, आता मला वाटतं आम्ही झोपीतलं बोलत आहे, झोपीत बोलत असल्यासारखं. चालेल, भेटू आपण थोड्या वेळाने. तर नाही उठत आहे. बाय. हां ठीक आहे, बाय. भेटू, तयारी केल्यावर भेटू आपण, किंवा मग मी दाखवेन जे काय असेल ते. वेलकम गाईज. आता एक प्री वेडिंगचा व्हिडिओ आहे. अप्सरा बघा किती छान दिसत आहे, बघा पूर्ण खूप छान दिसत आहे ती आज. खूप छान, खूप सुंदर. तू पण छान दिसते. हा, मी आहेच थोडाफार छान. हे मला खूप आवडतं, ब्लॅक शर्ट आणि ग्रे पॅन्टचं कॉम्बिनेशन. सो सो आता आम्ही एक व्हिडिओ करायचा राहिला, फक्त तेवढा व्हिडिओ करू आणि मग आम्ही निघतो रिसेप्शनला जायला. थोडा लेट झाला आहे आणि होईलच, कारण एक व्हिडिओ बाकी आहे आणि तो अर्जंट आहे. हां, आणि नंतर मग आम्ही रिसेप्शनला. सो आता तिथे आम्ही कारमध्ये वगैरे निघाल्यावर भेटू तुम्हाला. आता अजून सुरू नाही करत व्हिडिओ, आपण दिसतंय मागे. इंडिकेटरचा आवाज येत राहील कारण पार्क केली आहे गाडी. सो आता कर किती छान दिसत आहेस. आणि बहिणीची वाट बघतोय. 1 तास आधी फोन केला होता की निघालो आहे, तरी पण अजून आली नाही. 15 मिनिटं येऊन झाले. हां, 15-20 मिनिटं येऊन झाले आहे. आली. ब्लॉग चालू केला आणि आली. काऊ, तू हा ब्लॉग पाहत असेल तर आम्ही तुझ्यासाठी थांबलो होतो हो, 15 मिनिट. खूप. आता काऊ मी तुला अर्धा तास सांगणार आहे. काऊ 2 मोठे लोक आलेत आज. मोठे लोक म्हणले ना, आवाज जाणार आहे. वैष्णवी, स्वरिका. दोघींचे चेअर्स करून खाऊ. घ्या, चेअर्स करा. सो बेसिकली अभिषेक आणि वृषाली यांचं रिसेप्शन होतं. हे वैष्णवीचे, म्हणजे माझ्या सिस्टर इन लॉचे फ्रेंड्स आहेत, त्यांच्या याला आम्हाला ॲज अ फॅमिली इन्व्हाइट होतं. ही वैष्णवी आहे, हिचे फ्रेंड्स होते ते. सो त्यांच्या रिसेप्शनला आम्ही गेलो होतो आणि खूप छान रिसेप्शन होतं.
खूप थंडी होती जबरदस्त, त्यामुळे मी ते पदर घेऊन आहे. आणि अनिकेत तिकडे मला प्री वेडिंगला बघत होतं, तसं बघायला सांगत आहे पोस्टसाठी. व्हाईट कॅन्डल देऊ का? व्हाईट कॅन्डल आप भीती. ओके. हॅलो गाईज, वेलकम बॅक. हॅलो हॅलो. तर आता रिसेप्शनमधून आलो आहे मी. छान होतं रिसेप्शन. हां छान होता, फूड वगैरे टेस्टी होतं. बट थोडं ॲक्च्युली इकडे पुण्यात थोडं लग्नाची स्टाईल वेगळी असते. जसं म्हणजे आपल्या विदर्भात थोडी वेगळी आहे आणि पुण्यात थोडी वेगळी आहे. यांचं एकाच दिवशी म्हणजे सकाळी लग्न आणि त्याच दिवशी रिसेप्शन. हां, आणि सप्तपदी हळद पण, आणि समथिंग 4-5 वाजता सप्तपदी होती, बरोबर? हां हां, सप्तपदी 4-5लाच होती. तर थोडं आमचा टायमिंग समजला नाही म्हणून आम्ही थोडं लेट झालो तिथे. पण छान होता प्रोग्राम, खूप छान होता. आणि एंट्रीला फटाके वगैरे आम्ही डेकोरेशनचे किंवा लग्नातले थोडे क्लिप नक्की टाकूया व्हिडिओमध्ये. टाकलेले असतील. हां, म्हणजे टाकले असतील आता. नाही एडिटिंग करतं त्याला थोडंसं त्याला कन्फ्यूज होते. मी टाकू. टाकले असून बोललेलो असू, पण मग आता हे एक्स्ट्राचं सांगितलं. तिथे आम्ही फक्त खाणं वगैरे डेकोरेशन छान होतं, सगळं डेकोरेशन छान होतं. आणि रिटर्न येताना गायत्रीकडे गेलो, मैत्रिणीला भेटलो अंकिता. गेलो. मग तिथे आम्ही जरा 1-2 तास गोष्टी करत बसलो. आणि आता ऑलमोस्ट रात्री 1:30 वाजला आहे. हो, मी दाखवते. सो आता असं दिसतच नाही ते. 1:17 झाले. 1:17 झाले. सो 22 तारीख चालू झालेली आहे. आपण भेटू मग लवकरच. तोपर्यंत पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू. पुढच्या ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग असाच आम्ही म्हणजे काय म्हणतात त्याला, असं नवल विशेष काही नाही केला, पण सोफा आला नवल विशेष, त्यामुळे आम्हाला ब्लॉग करायचाच होता. सो आम्ही सुरू केला आणि मग म्हटलं रिसेप्शनला पण जात आहे. सो ठीक आहे, ओके, चालेल. सो व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना, घरच्यांना पण व्हिडिओ दाखवा. काही फीडबॅक असेल तर नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. तोपर्यंत चला बाय. झोप येत आहे खूप कारण. आणि भेटू मग लवकरच. तोपर्यंत बाय बाय.